ऐतिहासिक तथ्यांचा आधार असलेल्या या पॉडकास्टमध्ये काही प्रसंगांचं नाट्य रूपांतर करण्यात आलं आहे. निश्चयाचा महामेरू, बहुत जनांसी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी. नमस्कार, मी RJ प्रतीक. निश्चयाचा महामेरू या ऐतिहासिक पॉडकास्ट मध्ये तुमच्यासाठी घेऊन आलोय छत्रपती शिवाजी महाराजांचा धगधगता इतिहास. आणि आज आपण ऐकणार आहोत शाहिस्तेखानाचा कल्याण भिवंडी काबीज करण्याचा प्रयत्न. शहाजीराजे गड सोडून गेले आणि गड मोकळा भासू लागला. 15 दिवस वडील आले, पण त्यांच्या आगमनाने मुलांनी राजांना हुरूप प्राप्त झाला. बोलून दाखवलं नाही तरी कुठेतरी आपल्याला पितृछायेचे सुख नाही ही जाणीव राजांना बेचैन करत असे. आणि ते शल्य आता दूर झाले होते. इकडे शाहिस्तेखान पुण्याला तळ देऊन बसला होता. दख्खनला येऊन त्याला जवळजवळ आता वर्ष होत आलं होतं. शहाजी राजांचा पुणे भागाचा मुलूक त्यानं व्यापला होता, पण सगळे गड मात्र राजांच्या ताब्यात होते. चाकण सोडला तर एकही गड तो जिंकू शकला नव्हता. नाही म्हणायला पारिंडा किल्ला त्याने वाटाघाटीने मिळवला होता. एवढी मोठी फौज घेऊन शाहिस्तेखान आला होता, पण त्या मानाने यश काहीच नव्हते. पावसाळा पुरा संपला होता. खानाने आता हालचाल करायची ठरवली आणि त्याची दृष्टी कल्याण भिवंडीकडे वळाली. राजांनी काबीज केलेले बंदरे घेण्याचा त्याचा बेत होता. कल्याणला शिवाजीराजे गलबते बांधत आहेत हे त्याला आधीच कळालं होतं. राजांचा मुलूक त्याच्या ताब्यात आला होता. आता कोकणचा मुलूक घेऊन शिवाजीराजांचा आश्रय साफ तोडण्याची खानाची फार इच्छा होती. परिंडागड घेण्यात यशस्वी झालेला आपला विश्वासू सरदार कहार तलब खान खानाने बोलावून घेतला आणि त्याला ही महत्वाची मोहीम दिली. अनेक सरदार मदतीला दिले. त्यात चव्हाण, गाडे, कोकाटे, जाधव हे मराठे सरदार सुद्धा होते. शूर रायबागन महिला ही आपल्या सैन्यानिशी मदतीला होती. कहार तलब खानाने आपल्या फौजेची जुळणी करायला आता सुरुवात केली आणि राजांना इकडे खबर लागली की शाहिस्तेखानाचा सरदार मोठी फौज घेऊन स्वराज्यावरती चालून येतोय. राजांनी ही समस्या जेव्हा मंत्रिमंडळाच्या व सेनापतींच्या पुढे टाकली तेव्हा कल्याण भिवंडी लढवावी आणि खानाला तळ कोकणातच गाठावा असे बहुतेकांचे मत पडले. राजांनी फौज एकत्र करण्याच्या आज्ञा दिल्या. दररोज पथके घेऊन दाखल होऊ लागली. सरदार मुजऱ्याला येऊ लागले आणि राजगडाच्या परिसरात राजांची फौज जमा झाली. आणि एके दिवशी गडावर बहिर्जी आले. राजे गडबडीने त्याला महाली घेऊन गेले. बहिर्जी सांगू लागले, कहार तलब खान उद्या कूच करणार आहे राजे. खानाच्या सैन्यात अनेक मराठे सरदार, खुद्द रायबागन सामील आहे. निवडक फौजा नेण्याची आज्ञा शाहिस्तेखानाने दिल्यामुळे भक्कम फौज बांधूनच कहार तलब खान बाहेर पडतोय. राजे उठले. त्यांनी विचारले, खान कोणत्या वाटेने जाणार समजलं? बहिर्जींनी उत्तर दिलं, खान लोहगड मार्गानं उंबरखिंडीतून कोकणात उतरणार आहे. दुसऱ्या दिवशी राजे जिजाबाईंना म्हणाले, माँसाहेब, आम्ही उद्या सीमोल्लंघनाला बाहेर पडणार. जरा उशीर होतोय पण इलाज नाही. जिजाऊ म्हणाल्या, पण राजे जपून. राजे म्हणाले, माँसाहेब, आजवरच्या मोहिमात ही मोहीम सोपी आहे. या मोहिमेचं यश या क्षणाला आमच्या हाती आहे. हे यश आम्ही पदरात पाडून घेतलं की खानाला थप्पड बसेल. आमचा मुलूक लुटणं, जाळणं यात समाधान मांडणारा खान जरा शुद्धीवर येईल आणि पुढची मोहीम आखताना 10 वेळा विचार करेल. राजे गडाखाली आले. नेताजी आपल्या तुकडीसह उभा होता. 40 लहान तोफांसोबत राजांचे सैन्य वेगाने दौड करत होते. राजे उंबरखिंडीत आले. गगनाला पोहोचलेल्या उंच पर्वतराईतून उंबरखिंडीतून वाट होती. एका बाजूला उंच कडा, दुसऱ्या बाजूला अनेक ठिकाणी खोल तुटलेले कडे. ताट रानाने दोन्ही बाजू पुऱ्या माखलेल्या आणि त्यातून उंबरखिंडीची अरुंद निमुळती वाट. राजांनी साऱ्या मुलकाची पाहणी केली आणि आता राजे कहार तलब खानाच्या सैन्याची आतुरतेने वाट पाहत होते. राजांना खान घाटावर आल्याची वर्दी आली. रात्री खान घाटमाथ्यावरतीच राहिला. दुसऱ्या दिवशी सूर्योदयाबरोबर खानाची फौज हल्ली आणि खान घाट उतरू लागला. रस्ता पाहण्यासाठी पुढे पाठवलेले अश्वपथक तापांचा आवाज घुमवीत उंबरखिंडीत उतरले. सगळे रान शांत होते. वाट मोकळी होती. अश्वपथक खालीपर्यंत जाऊन वाट सुरक्षित असल्याचं पाहून माघारी आलं. खानाचं घोडदळ, तोफांचे गाडे, सामानांच्या गाड्या, पायदळ यांची रांग जपून पावले टाकत होती. वाट निमुळती होती.
वाट निमुळती होती, घाटाची वळणे धोक्याची होती आणि म्हणून सावकाश धीमे धीमे खानाचा सरंजाम खिंडीची वाट चालत होता. खान काळ्या घोड्यावर बसला होता. खानाबरोबर एका बाजूला अमरसिंग आणि दुसऱ्या बाजूला रायबागन ओमद्या घोड्यांवर बसून जात होते. पाठीमागे कहार तलब खानचे रक्षक पथक तळपत्या शस्त्रांनिशी येत होते आणि आता खानाच्या फौजेचा शेवटचा ओंट खिंडीत उतरला. सगळं वातावरण शांत होतं. वाऱ्याचा कुठे मागमूसही नव्हता. सूर्य डोक्याकडे चढत होता आणि त्या किरणात सारी खिंड उजळून निघाली. राजेंच्या शौर्यगाथेचा इतिहास ऐकण्यासाठी ऐकत रहा निश्चयाचा महामेरू.